सियावर रामचंद्र की जय. माता सीतेची अग्निपरीक्षा हा चहूबाजूनी चर्चेचा विषय बनलेला आहेच आहे. यावर चित्रपट निघतात, यावर नाटकं लिहिली जातात, यावर कादंबऱ्या निघतात आणि फेमिनिस्ट वर्ग म्हणजे स्त्री स्वातंत्र्यवादी, स्त्री मुक्तीचा वर्ग श्रीरामचंद्रांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. राम असा वागू शकतो, हिंदूंच्या देवता अशा स्त्रीवर अन्याय करणाऱ्या असतात, सीतेला अग्निपरीक्षा घेऊन तिच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली गेली, वारंवार सीतेनंच अग्निपरीक्षा का द्यायची, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. एक बाई ज्या आंबेडकरवादी म्हणून घेतात, ज्या स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करतात, ज्या राजकारणामध्ये आहेत, त्यांनी तर एक प्रश्न विचारला होता. प्रश्न हा होता की सीतेनं रामाला विचारलं असतं तर, रामा जेवढे दिवस मी रावणाकडं होते तेवढेच दिवस तूही एकटा जगलेला आहेस की, तेव्हा तुझं कुठे काही झालं नसेल कशावरून, तू दिली आहे अग्निपरीक्षा. म्हणजे रामाने अग्निपरीक्षा द्यायची नाही, सीतेनेच अग्निपरीक्षा द्यायची आणि चारित्र्य सिद्ध करायचं, असे अनेक तकलादू प्रश्न विचारले जातात. मुळात हे प्रश्न अभ्यासातून तर्कातून नसतात, हे कुतर्क असतात. हिंदूंच्या आराध्याच्या विषयी त्यांच्या मनात शंका निर्माण व्हावी यासाठी या प्रश्नाची निर्मिती केली जाते. आणि जेव्हा चहू बाजूनी अशा प्रश्नाचे भडीमार व्हायला लागतो, जसे तोफेच्या गोळे एकापेक्षा एक मोठमोठे पडू लागले की माणूस त्यातून बाहेर पडण्याच्या ऐवजी जमिनीच्या आत कुठे सुरक्षित राहता येईल का याचा विचार करू लागतो, तसं सुरक्षित जागा माणसं शोधू लागतात. तसा या आरोपाच्या गोळीबारानंतर रामचंद्रांना आपला देव मानणारे सुरक्षित जागा शोधू लागतात की नाही, आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे. मग या सुरक्षित जागा काय असतात त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे अग्निपरीक्षेच्या एकूणच कथानकाला कशा स्वरूपामध्ये मांडल्या गेल्या आहेत ते पहिल्यांदा स्पष्ट करणं आवश्यक आहे. आपण कालच्या भागामध्ये 2-3 मुद्दे पाहिलेत. एक छायारूप सीता नावाचा मुद्दा पुढे आणला गेला की असं असू शकलं पाहिजे. कुणी म्हटलं हे असं झालंच नाही, हा शब्दच नाही. असे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी, कोणी म्हणतं झालंच. आता एक नवा मुद्दा सुरक्षिततेसाठी आणला गेला आणि तो सुरक्षिततेसाठी आणलेला मुद्दा कोणता आहे? लोकापवाद. अगदी आजकालच्या नव्या भाषेत सांगायचं झालं तर सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोग. रामाला असं वाटलं असावं की आपण आपल्या बायकोला रावणाच्या तावडीतून सोडून नेऊ तर लोक काय म्हणतील, एवढे दिवस रावणाच्या महालात राहिली, आता महालात राहिली का अशोक वाटिकेत राहिली कोणाला माहित आहे. एकटा पुरावा हनुमानाचाच, हनुमान तर रामाचा सेवक, मग हनुमान सांगेल ते खरं असेल का. बघा, इथे देवत्व दिलं सोडून आता माणसात आले लोक. का बरं? नाही, राम मर्यादा पुरुषोत्तम, त्यांनी आपल्या सगळ्या मानवी अवताराच्या मर्यादांचं पालन केलेलं आहे. मग लोक काय म्हणतील. रामचंद्रांनी विचार केला असावा, पुन्हा लोकांना बोलण्याची संधी देण्यापेक्षा सीतेलाच विचारावं, बाई तुझं चारित्र्य चांगलं होतं ना ग, आणि मग तिने ते आपलं स्वतःचं पावित्र्य सिद्ध करावं आणि ते पावित्र्य सिद्ध करून पुन्हा रामाच्या सोबत येऊन अयोध्येत जावं. म्हणजे सगळ्याला सांगता येईल की अग्निपरीक्षा देऊन आणलेलं आहे. आता अग्निपरीक्षा दिली त्याला साक्षीदार कोण? पुन्हा हनुमान सुग्रीवच की. तिथे कुठे करणार आहे का? लाईव्ह टेलिकास्ट होतं त्या काळामध्ये. चला बघा, ॲक्शन रिप्ले करून बघा, रेकॉर्ड करून बघा, असं काही शक्यता होती का? नव्हती. बरं, यांच्याच म्हणण्यानुसार जर लोकापवादाच्या भयाने रामचंद्रांनी सीतेला अग्निदिव्य करायला भाग पाडलं असेल तर पुन्हा एका माणसाच्या शंकेवरून परत जंगलात नेऊन का सोडलं लवकुशाच्या जन्माच्या वेळेला? ती कथा आपल्याला नीट तपासावी लागणार आहे. म्हणजे हा जो रामचरित्रावरती शेवटी काही आक्षेप घेतले जातात ना,
बघा, संपूर्ण रामचरित्रात रावणवधापर्यंत रामचंद्रांच्या चरित्रावर काहीच आक्षेप नाहीयेत. हे चुकीचं वागले, ते चुकीचं वागले असं नाहीये. रामवधाच्या नंतर राम जेव्हा राजा बनतो तेव्हा आक्षेपाला सुरुवात होते. सगळे आक्षेप बघा तुम्ही, वेगवेगळ्या पुस्तकातले आक्षेप बघा तुम्ही. म्हणजे हे नव्याने छापलेले, एक काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी एक पुस्तक छापलं होतं, आहे ते पुस्तक माझ्याकडं. त्याच्यावर सखोल चिरफाड करावी लागणार आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं की जेव्हा रावणाचा वध करून राम अयोध्येचा राजा झाला तेव्हा विलासी जीवन जगत होता, मद्यपान करत होता. हे त्या काँग्रेस नेत्याचं वाक्य, महाराष्ट्रातल्या पुस्तक छापलंय त्याच्यातलं. आणि त्याच पुस्तकाच्या आधारावर बरेच लिबरांडू बोलत असतात. बुडना शेंडा, संस्कृत माहीत नाही, कशाशी खातात ते कळत नाही, वाटेल तसे मनानं अर्थ काढायचे. म्हणजे ते एक श्लोक आहे ना, तो वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतोरी यस्य वामे तु जनकात्मजा, हा जो श्लोक आहे ना, तर ते पुढून मारुती येते आणि जनका तुझी मारुती येतोय आणि जनका तुझी मजा आहे, असा अर्थ. वामे वा जनका तुझी मजा आहे, असा अर्थ जर कोणी सांगायला लागलं संस्कृत श्लोकांचा, वामे म्हणजे वाम बाजूला, जनकात्मजा म्हणजे सीता आहे, याचा अर्थ ज्याला कळत नाही, वामे वा जनका तुझी मजा आहे असा जर अर्थ कोणी संस्कृत श्लोकांचा सांगायला लागलं तर या माणसांना समजावून सांगण्यात अर्थ नसतो. अशा माणसांना काय करावं माहित आहे? हात खाली घ्यावा, खेटर काढावं पायातलं आणि खान 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 2 ठेवून द्यावेत, बस, बाकी काहीच करू नये. केस बीस नंतर हो. इथे 100 दिवसात माणसं बाहेर सुटतात जेलमधून घोटाळे करून. 2 खेटर मारल्यानं 4 दिवस मध्ये राहावं लागेल, पण किमान खेटर मारल्याचं समाधान तरी आपल्या मनात राहील की. मी रामकथा सांगतोय, लक्षात ठेवा. कारण धर्म इतक्या कठोरतेनं सांगितल्याशिवाय समजणारच नाहीये. फार झालं हो, फार झालं, फार फार समजावून सांगणं झालं. ज्या ज्या माणसांनी हे चुकीचे अर्थ काढलेत ना, ते समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे संस्कृतचा अर्थ मनासारखा लावायचा आणि त्याचे अर्थ सांगत राहायचे. त्या पुस्तकात लिहिलंय. सगळे रामचंद्रावरती आक्षेप कधीचे आहेत? राजा झाल्यावरचे, राजा होत असतानाचे. सीतेला अग्निपरीक्षा का द्यायला लावली? सीतेला जंगलात सोडून का दिलं? राम विलासी आयुष्य जगत होता, मग सीतेनेच बंड केलं आणि धरणी मातेत निघून गेली. यातलं काहीही मुळात सीतेचं अवतीर्ण होणं, मी अवतीर्ण होणं म्हणतोय, जन्म घेणं नव्हे. सीतेचं अवतीर्ण होणं, सीता या रूपात माता लक्ष्मीचं अवतीर्ण होणं, हेच रावणाच्या संहाराचं एक कारण होतं. आणि प्रत्येक गोष्ट ही सकारण घडलेली आहे, निष्कारण नाही. निष्कारण नाही. त्यामुळे लोकापवादाचं भय रामचंद्रांना नव्हतं. उगाच मर्यादा पुरुषोत्तम असल्याचा आव आणून लोकापवादाचं भय रामचंद्रावरती टाकायचं नाही. हे अग्निदिव्य काय आहे सीतेचं? भाबड्यांनी भाबड्यांच्या प्रमाणे, गाबड्यांनी गाबड्यांच्या प्रमाणे, अंधभक्तांनी अंधभक्ताच्या प्रमाणे आणि कथावाचकांनी कथेचा विस्तार करायचा आहे म्हणून त्याप्रमाणे या अग्निदिव्याची मांडणी केलेली आहे. पण खरं अग्निदिव्य काय आहे हे कोणालाच कळत नाही, कोणाला समजतही नाही. ते समजून घ्यायच्या भानगडीत पण पडायचं नाहीये. रामचंद्रांचा आणि सीतेच्या मिलनाच्या वेळेला, पुनर्मिलनाच्या वेळेला घडलेलं अग्निदिव्य आणि गर्भवती सीतेचा लक्ष्मणाकरवी त्याग करून लक्ष्मणाने जंगलात सोडून येणं, या कथेच्या मधला खरा आशय तुमच्या आमच्या लक्षातच येणार नाही. सियावर रामचंद्र की जय.